जाणे कुठे माझं जिगर गेले जी आता आता इथपर्यंत दर गेले जी वारंवार बघा हजार वेळा बघा बघण्यासारखी गोष्ट आहे आमचं दिल ता को कसम वाटलं तुम्हाला हे सो आता तुम्ही विचार करत असाल की डॉक्टर साहेबांना आज काय झालं हे माहीत आहे का? आजपर्यंत आम्ही पाकिस्तानच्या व्हिडिओज पाहत होतो या चॅनलवर. आज डॉक्टर साहेब आम्हाला गाणी ऐकवत आहेत. असे लोक पाकिस्तानी रुग्णांसाठी उपयुक्त आहेत. पाकिस्तानच्या पेशंटमध्ये आम्हाला एक सामान्य गोष्ट दिसते की ते ओल्ड नीट सोडून देतात, बोलू शकतात पण सोडून देतात कारण ते आपले ओठ उघडतच नाही, तोंड उघडतच नाही, आपले जबडे एकदम घट्ट ठेवतात, जबड्याची मसाज एकदम घट्ट ठेवतात. तो शब्द जो फॉर्मेशन आहे ना तो स्पष्ट होत नाही. जसं उदाहरणार्थ माझं नाव डॉ. पुरू. आता हे मी तोंड बंद करून बोललो आहे ना तुम्हाला. थोड वाटलं असेल की हे डॉक्टर साहेब कसे बोलत आहेत. पण जर आपण हीच गोष्ट तोंड उघडून बोलू, आरामात बोलू, गती कमी ठेवू, तर स्पष्ट शब्द बाहेर येतात. तर आपण सराव करावा लागतो जिथे आपण आपलं तोंड पूर्ण उघडतो, भाषण स्पष्ट होतं. कारण भाषणाची एक समस्या पाकिस्तानच्या रुग्णांसोबत जी आपण पाहतो ती गाण्यांमुळे खूप उपयुक्त ठरते. तर तुम्ही हे गाणे ऐकले कारण YouTube आम्हाला संपूर्ण गाणे ऐकवण्याची परवानगी देत नाही. आम्ही तुम्हाला लहान लहान भाग ऐकवतो ज्यामुळे तुम्हाला कल्पना येईल की ही गाणी तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीनवर म्युझिक सिस्टीमसह मोठ्या आवाजात वाजवायची आहे आणि त्यासोबत गाऊन गाणे आहे म्हणजे करून करायचे आहे तर घरीही चालवा आणि त्यांच्यासोबत तुमचे तोंड पूर्ण उघडून गाण्यांसोबत गा. तर यामुळे काय होते की तुमची जी स्पीच आहे ती चांगली होते. कारण या दोन गाण्यांमध्ये खास गोष्ट अशी होती की शब्दांसाठी तुम्ही पाहाल तर अभिनेत्रीचे पूर्ण ओपन होत आहे, चिकपूरचेही तोंड पूर्ण ओपन होत आहे ज्यामुळे स्पीच स्पष्ट होते. ती स्लो आहे, फास्ट नाही. शब्दाचा पूर्ण फॉर्मेशन होईपर्यंत आम्ही दुसऱ्या शब्दाला पुढे आणण्याचा प्रयत्न करत नाही. जसे मीही बोलतो तुमच्यासोबत, मीही संवाद साधतो किंवा जितकेही मोठे चांगले स्पीकर्स असतात ते खरावासा स्लो बोलतात आणि कोणत्या शब्दावर किती जोर द्यायचा, कोणत्या शब्दावर नाही यावर व्हॉइस मॉड्युलेशन करतात. तर हे जे व्हॉइस मॉड्युलेशन तर चला तुम्ही पार काढून टाका पण स्पीच स्पष्ट करण्यासाठी तोंड उघडणे आणि स्लो बोलणे हे खूप महत्त्वाचे होऊन जाते. तर आज माझीही हीच विनंती आहे. बोलण्यात अडचण आहे ज्यांना आपले तोंड उघडत नाहीत त्यांना तोंड बंद करून किंवा असे म्हणू शकतो की त्यांना थोडेसे स्वतःला उघडावे लागेल. चुका पकडा. जर तुम्ही ओठ उघडले नाहीत तर त्या चुका सुधारण्यासाठी काम करा. जर तुम्ही काम केले तर पुढील अर्ध्या तासाच्या आत अर्ध्या तासापूर्वीच तुमची स्पीच आधीपेक्षा चांगली होईल. आणि ही स्पीच चांगली झाली तर तुम्हाला धन्यवाद म्हणायचे आहे, मला नाही. आपल्या जे कलाकार आहे ज्यांनी इतके चांगले चांगले गाणी लिहिली आहे जी आजही ताजितवानी वाटतात त्यांना तुम्ही नक्कीच धन्यवाद म्हणायचे आहे. आणि याचबरोबर मी आज तुमच्याकडून निघण्याची परवानगी मागतो. आज तुम्हाला कोणतेही नवीन त्रास दाखवणार नाही. आज तुम्हाला कोणतीही प्रेरणा नाही. आज तुम्ही फक्त प्रॅक्टिस कराल आणि स्वतःला प्रेरित कराल. आणि अर्ध्या तासाच्या आत तुमची स्पीच मला खाली कमेंटमध्ये सांगा की तुम्ही काय फायदा घेतला. याचबरोबर मी तुमच्याकडून आज्ञा घेतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.